माझ्या मागे हे उंच झाड दिसतंय, हे जांभळाचं झाड आहे आणि यावर्षी आमच्या जांभळाच्या झाडाला भरपूर जांभळं आली आहेत आणि विशेषतः ती मोठी आणि टप्पोरी जांभळं आलेली आहेत. आम्ही ती आता पाडणार आहोत. जांभळं पाडणं हा एक मोठा टास्कच असतो, कारण ते साधं सुद्धा काम नक्कीच नाहीये. ते एकट्या दुकट्या माणसाचं काम सुद्धा नाहीये, कारण एखाद्या दगडाने किंवा मोठ्या काठीने हलवून ती जांभळं पाडायचा प्रयत्न केला तर ती जांभळं नक्कीच खाली पडतात. पण ती एवढ्या उंचावरून खाली पडल्यामुळे आणि ती टपोरी असल्यामुळे ती खाली पडता क्षणी अर्धी फुटतात, अर्धी मातीत जातात, त्यामुळे ती खराब होतात. सो नक्कीच ही जांभळं कशी पाडायची, आम्ही कशा प्रकारे ही जांभळं पाडतो ते तुम्हाला आता दाखवते. एरवी या झाडाकडे ढुंकूनही कोणी बघत नाही, पण मे महिना सुरू झाला आणि या जांभळाच्या झाडाला जांभळं लागली की या झाडाखालून चालताना खाली पडलेली जांभळं बघून मान आपसुकच वर होते. आणि या वर्षी तर दरवर्षीपेक्षा जास्त गोड आणि जास्त टप्पोरी जांभळं आली आहेत. जांभळं पाडण्यासाठी एका माणसाला बांबूची मोठी काठी घेऊन ज्या फांदीला जांभळं आहेत ती फांदी बरोबर पकडून हलवावी लागते आणि ती जांभळं बरोबर कुठे पडतील याचा अंदाज घेऊन खाली चादर किंवा साडी घेऊन उभं राहावं लागतं. माझे बाबा बांबूच्या मोठ्या काठीने म्हणजेच टोकरीने फांदी हलवतायत आणि बाकीचे आम्ही खाली साडी पकडून उभे आहोत. ही जांभळं पाडण्याची मजा काही औरच आहे. सो आता भरपूर जांभळं आम्ही पाडलेली आहेत. भारीच दिसतायत, एकदम एकदम टप्पोरी आणि मोठी. ही जांभळं खाल्ल्यावर जीभ अशी जांभळी होते आणि ती एकमेकांना दाखवायला खूप मज्जा येते. आणि अजून एक गंमत म्हणजे खूप सारी जांभळं खाल्ली की आपली जीभ जड होते आणि मग फंबल पडायला लागतात. ऍक्च्युली हा व्हिडिओ मी आधी पण बनवलेला, पण जांभळं खाल्ल्यानंतर बनवलेला आणि त्याच्यावर बरीच फंबल मिस्टेक झाल्या. सो हा मी आता दुसरा व्हिडिओ बनवलाय. आणि अजून एक गोष्ट, मी रिसेंटली आंब्यावरती रील केलेली आणि माझ्या स्टोरीज सुद्धा आंबे, चिकू, पेरू, जांभळ असं चालूच असतं आणि त्यावर बऱ्याच जणांचे रिप्लाय येतात की मला पण हवंय, मला तुझा ऍड्रेस सांग वगैरे. आणि तेव्हा मला समजतं की मी किती श्रीमंत आहे ते. खरं तर ही श्रीमंती गावी राहत असल्यामुळे आहे आणि माझ्या आजोबांमुळे, कारण माझ्या आजोबांनी ही छान छान झाडं आधीच लावून ठेवली आहेत आणि त्यामुळे ही छान छान फळं मला खायला मिळत आहेत. आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की तुमच्या पुढील पिढीने असंच श्रीमंत असावं, त्यांना सुद्धा अशी छान छान फळं खायला मिळावी, तर आत्ताच गावी जा आणि झाडं लावा. आणि हो, नुसतंच झाडं लावू नका, तर ती झाडं वाढतायत का ते बघा, ती झाडं जपा आणि झाडं जगवा.